नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता 5वीतील बीजगणिताची पूर्वतयारी हे प्रकरण अभ्यासणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण बीजगणित म्हणजे काय, बीजगणितामध्ये किंवा गणितामध्ये विविध चिन्हांचा आणि अक्षरांचा वापर कसा करावा, पदावली म्हणजे काय, पदावल्यांतील समानता, पदावल्यांमधील असमानता, पदावल्यांबाबत असलेले विविध नियम इत्यादी घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर आपण सविस्तर याचा अभ्यास विविध उदाहरणे आणि गणिते समजून घेऊया। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तयार आहात ना सर्वजण? आज आपण गणित विषयातील बीजगणिताची पूर्वतयारी हे प्रकरण अभ्यासणार आहोत। ह्या प्रकरणामध्ये आपण बीजगणित म्हणजे काय, त्यानंतर बीजगणितामधील पदावल्या, पदावल्यांची समानता, पदावल्यांची असमानता, तसेच पदावल्यांबाबत असलेले विविध नियम इत्यादींचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण एक संवाद आहे, तुमच्यासारखे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील एक संवाद आहे, तो संवाद आपण समजून घेऊया। विदुला म्हणते, सर दादा म्हणत होता की तो बीजगणिताचा अभ्यास करतोय, बीजगणित म्हणजे काय हो? सर म्हणतात, तुमच्यापुरतं सांगायचं झालं तर बीजगणित म्हणजे संख्या व अक्षर यांचा वापर करून मांडलेलं गणित होय। रवी म्हणतो, म्हणजे अक्षरांमध्ये बेरीज आणि वजाबाकी अशा क्रिया करायच्या, त्या कशा करायच्या? सर म्हणतात, ते शिकण्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण संख्यांच्या मदतीने काही गोष्टी शिकूया। आता बघा, सर्वप्रथम आपण समानता ह्या घटकाचा अभ्यास करूया। दोन संख्यांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांपैकी कोणतीही क्रिया केली की आलेलं उत्तर म्हणजे एक संख्याच असते। जसं 5 आणि 3 यांची बेरीज केली की 8 ही संख्या मिळते। हेच आपण थोडक्यात 5 अधिक 3 बरोबर 8 असं लिहितो। तसेच 13 वजा 6 बरोबर 7, 12 भागिले 4 बरोबर 3, 9 वजा 1, 9 गुणिले 1, 9 गुणिले 1 बरोबर 1। अशा प्रकारे आपण जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बरोबरचं चिन्ह आणि दोन्ही बाजूला संख्यांची समानता आपल्याला आढळून आली। आता आपण थोडा उलट विचार करूया। दोन संख्यात क्रिया करून 12 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या जोड्या मिळवूया। जसं 6 अधिक 6, 15 वजा 3, 6 गुणिले 2, 24 भागिले 2 इत्यादी। जेव्हा आपल्याला 6 आणि 6 यांची बेरीज करून येणारी संख्या असं म्हणायचं असतं, तेव्हा 6 अधिक 6 असे कंस वापरून दाखवणे हे सोयीचे होईल। 15 वजा 3 म्हणजे 15तून 3 वजा करून येणारी संख्या असं आपल्याला ज्यावेळेस म्हणायचं असतं, तेव्हा आपण 15 वजा 3 ही संख्या कंस वापरून लिहू शकतो। 6 गुणिले 2 म्हणजे 6 ला 2 ने गुणून येणारी संख्या। 24 भागिले 2 म्हणजेच 24 ला 2 ने भागून येणारी संख्या। 6 अधिक 6, 15 वजा 3, 6 गुणिले 2, 24 भागिले 2। अशा प्रकारे मांडणीला पदावली असं म्हणतात। अशी प्रत्येक मांडणी जी आपण केलेली आहे
ह्या मांडणीला पदावली असं म्हणतात. या प्रत्येक पदावलीची किंमत 12 म्हणजे समान आहे. या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत. आपण मागील सर्व पदावल्या पाहिल्या की त्या प्रत्येकीची किंमत, मग ती बेरजेची क्रिया करो, वजाबाकीची करो, गुणाकाराची करो किंवा भागाकाराची करो, प्रत्येक पदावलीचं उत्तर हे 12 आलेलं म्हणजे समान आलेलं होतं. म्हणून ह्या सर्व पदावल्यांना आपण समानता आढळून आलेल्या पदावल्या किंवा समान पदावल्या असं म्हणू शकतो. हेच आपण 6 अधिक 6 बरोबर 15 वजा 3 असंही म्हणू शकतो. कारण काय की बरोबरच्या चिन्हाच्या उजवीकडील आणि डावीकडील दोनही बाजूंची किंमत कशी आहे, समान आहे. म्हणून ह्या समान पदावल्या आहेत. 6 अधिक 6 बरोबर 24 भागिले 2. इथे आपण पाहिलं की 6 अधिक 6 12 होतात आणि 24 भागिले 2 याची किंमत देखील 12च येते. म्हणजे ह्या दोन्ही पदावल्या देखील कशा आहेत, समान आहेत. त्यानंतर 6 गुणिले 2 आणि 15 वजा 3 ह्या दोन्ही पदावल्यांची किंमत पाहिली तर ती देखील 12च येते. म्हणजे ह्या दोन्ही पदावल्या देखील कशा आहेत, समान आहेत. म्हणजेच आपण मध्ये बरोबरचं चिन्ह देऊन समान किंमत असलेल्या पदावल्या ह्या समान आहेत असं आपण चिन्हाच्या द्वारे लिहू शकतो. 6 अधिक 6 बरोबर 15 वजा 3. 6 अधिक 6 बरोबर 24 भागिले 2. 6 गुणिले 2 बरोबर 15 वजा 3. अशा स्वरूपाच्या मांडण्यांना समानता असं म्हणतात. आता पहा, 5 अधिक 3 बरोबर 8 ही जी पदावली आहे, ह्या पदावलीला देखील आपण समानता म्हणू शकतो. कारण असं की बरोबरच्या चिन्हाच्या दोन्ही बाजू आहेत ह्या समान किमतीच्या आहेत. जसं 5 अधिक 3 ह्या बाजूची किंमत 8 होते आणि दुसऱ्या बाजूला 8 आहेत. म्हणजेच ही जी दोन्ही पदावल्या आहेत ह्या कशा आहेत, समान आहेत. 9 गुणिले 1 बरोबर 9. इथे देखील दोन्ही बाजू समान आहेत. म्हणजे ही पदावली 9 गुणिले 1 आणि इकडली पदावली 9 ह्या देखील कशा आहेत, समान आहेत. ज्यावेळेस आपण बरोबरचं चिन्ह टाकतो आणि दोन पदावल्या दाखवल्या जातात दोन्ही बाजूला, त्यावेळेस त्याचं रूपांतर समीकरणामध्ये होतं आणि समीकरणामध्ये अशा प्रकारच्या पदावल्यांची मांडणी आपल्यास पाहायला मिळते. म्हणजे ह्या सर्व ज्या बोर्डावर दिसत आहेत ह्या सर्व काय आहेत, समानता आहेत. आता आपण असमानता पाहूया. असमानता म्हणजे काय? शब्दातच हा अर्थ दडलेला आहे की दोन्ही बाजू ह्या समान नसणार आहेत. चला तर आपण विविध उदाहरणांच्या माध्यमातून असमानता अभ्यासूया. पहा, 7 अधिक 5 आणि 7 वजा 5 इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. 7 अधिक 5 आणि 7 गुणिले 5 ह्या पदावलींच्या किमती अनुक्रमे 12 आणि 35 आहेत. म्हणजेच त्या समान नाहीत. समान नाहीत हे सांगण्यासाठी आपण हे असमानतेचं चिन्ह वापरतो. याला आपण इज नॉट इक्वल टू असं देखील म्हणतो. आता अजून एक उदाहरण पाहूया. 7 अधिक 5 आणि 7 गुणिले 5 ह्या पदावली समान नाहीत. हे थोडक्यात आपल्याला 7 अधिक 5 इज नॉट इक्वल टू 7 गुणिले 5 अशा प्रकारे आपण लिहितो. म्हणजेच इथे मध्ये आपण असमानतेचं चिन्ह देतो. ह्या असमानतेच्या चिन्हामुळे आपल्या लक्षात येतं की दोन्ही बाजू ह्या असमान आहेत किंवा समान नाहीत. म्हणजे बघा, 7 अधिक 5 ची किंमत होते 12 आणि 7 गुणिले 5 ची किंमत होते 35. हे कुठेतरी असमान आहे. मग एवढं मोठं वाक्य लिहिण्याच्या ऐवजी काय केलं जातं, गणितामध्ये अशा प्रकारे चिन्हांचा वापर करून ही असमानता दाखवली जाते. आता बघा, आपण बघितलं की
समानता बघितली, त्यानंतर असमानता बघितली. आता ज्या वेळेस पदावल्या असमान असतात याचा अर्थ एखादी लहान असू शकते आणि एखादी मोठी असू शकते. मग आता त्यांचा लहान मोठेपणा आपण अभ्यासूया. बघा 9 वजा 5 आणि 15/3 ह्या दोन्ही पदावल्या असमान आपण दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ 9 वजा 5 आणि 15/3 ह्या पदावलींच्या किमती समान नाहीत, कारण आपण मध्ये इथे हे असमानतेचं चिन्ह दाखवलेलं आहे. दोन पदावलींच्या किमती समान नाहीत म्हणजेच दोन पदावल्या लहान मोठ्या आहेत. लहान मोठेपणा सांगण्यासाठी आपण च्यापेक्षा लहान आणि च्यापेक्षा मोठा ही चिन्हे वापरतो. बघा 9 वजा 5 ची किंमत 4 आणि 15/3 ची किंमत 5 येते. मग 4 हे 5 पेक्षा लहान आहेत, म्हणून 9 वजा 5 ही जी पदावली आहे ही पदावली 15/3 ह्या पदावली पेक्षा कशी आहे, लहान आहे. आपण ते दोन प्रकारे लिहू शकतो. म्हणजे 9 वजा 5 ही पदावली 15/3 पेक्षा लहान आहे असंही आपण म्हणू शकतो, किंवा 15/3 ही पदावली 9 वजा 5 ह्या पदावलीपेक्षा मोठी आहे. अशा प्रकारे आपण गणितात त्याचं लिखाण करू शकतो. आता पहा, पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत च्यापेक्षा लहान बरोबरचं चिन्ह आणि च्यापेक्षा मोठा यापैकी योग्य चिन्ह आपल्याला आता लिहायचं आहे. आता बघा, एका बाजूला आहे 9 अधिक 8 आणि दुसऱ्या बाजूला आहेत 30/2. बरोबर. आता इथे आपण चिन्ह वापरायचं आहे आपल्याला, ते म्हणजेच याची किंमत होते 17 आणि 30/2 याचं उत्तर येतं 15. मग 17 आणि 15 याच्यामध्ये मोठं कोण आहे, 17 आहे. मग आपण अशा प्रकारे इथे च्यापेक्षा मोठंच चिन्ह वापरलेलं आहे. पुढचं आहे 16 वजा 3, 16 गुणिले 3 आणि 4 गुणिले 12 अशा प्रकारची आपली पदावली आहे. आता बघा, 16 गुणिले 3 याचं उत्तर येतं 48 आणि 4 गुणिले 12 याचं देखील उत्तर येतं 48. म्हणून ह्या दोन्ही पदावल्या कशा आहेत, समान आहेत. मग आपल्याला इथे समानतेचं चिन्ह देता येतं. त्यानंतर 16 वजा 5 आणि 2 गुणिले 7 ह्यामध्ये आपल्याला आता संबंध शोधायचा आहे. 16 वजा 5 ची किंमत होते 11 आणि 2 गुणिले 7 ची किंमत होते 14. मग दोघांमध्ये 11 आणि 14 मध्ये मोठी संख्या आहे 14. मग 14 उत्तर येणारी जी पदावली आहे 2 गुणिले 7 ही कशी आहे, मोठी आहे. म्हणजे आपण अशा प्रकारचं हे चिन्ह इथे देऊ शकतो. अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी दिली तर ती तुम्हाला सोडवणं तुलनात्मक दृष्टीने तुम्हाला ती सोडवता येतील. बघा, पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत अशी संख्या लिहा की त्यामुळे होणारे विधान हे बरोबर असेल. आता हे आपलं नवीन कार्य आहे. आपल्याला आता पदावल्या दिल्या जातील, जोड्या दिल्या जातील आणि त्याच्यातील चौकटीमध्ये आपल्याला एक संख्या मिसिंग असेल, ती मिसिंग संख्या गाळलेली संख्या असेल, ती आपल्याला अशी लिहायची आहे अचूक की त्याच्यामुळे त्या उदाहरणामध्ये समतोल येईल किंवा बरोबरी येईल. आता बघा, 7 गुणिले 2 आणि बरोबरचं चिन्ह आणि पुढच्या कंसामध्ये एक चौकट आपल्याला तिथे असणार आहे. त्या जागी आपल्याला काय करायचंय, एक संख्या निवडायची आहे. बघा, 7 गुणिले 2 ह्या पदावलीची किंमत आहे 14. म्हणून चौकटीमध्ये अशी संख्या हवी की ज्या संख्येतून 6 वजा केल्यावर वजाबाकी 14 येईल. मग अशी कोणती संख्या आहे, तर ती संख्या आहे 20. 20 मधून
जर 6 वजा केले तर 14 येतील आणि हे जे समीकरण आहे किंवा या दोन्ही पदावल्या आहेत ह्या समान होतील असं आपल्याला इथे दाखवता येईल. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, त्या चौकटीमध्ये 20 ही संख्या घ्यावी लागणार आहे. म्हणजे त्या चौकटीमध्ये आपण 20 ही संख्या घेतली की आपल्या दोन्ही पदावल्या कशा होतील, समान होतील. अजून एक उदाहरण बघूया. 24 भागिले 3 आणि 5 अधिक, तिथे आपल्याला चौकटीमध्ये अशी संख्या घ्यायची आहे की 24 भागिले 3 ही पदावली 5 अधिक आणि चौकटीतील संख्या म्हणजे ह्या कंसाची जी किंमत आहे ती 24 भागिले 3 पेक्षा कशी असली पाहिजे, मोठी असली पाहिजे. 24 भागिले 3 ह्या पदावलीची किंमत 8 आहे. म्हणजेच चौकटीत अशी संख्या हवी की ती 5 मध्ये मिळवल्यानंतर बेरीज 8 पेक्षा जास्त असेल. म्हणून 24 भागिले 3 हे 5 अधिक इथे जी संख्या येईल त्यापेक्षा कशी असेल, लहान असेल. तर त्या चौकटीमध्ये आपल्याला जी संख्या हवी आहे ती 3 पेक्षा मोठी हवी. मग 3 पेक्षा मोठी संख्या कोणकोणती असेल? 4 असेल, 5 असेल, 6 असेल, 7 असेल, अशी कोणतीही संख्या आपण तिथे घेतली तर आपण त्या उदाहरणाची किंवा त्या चिन्हाची पूर्तता आपण करू शकतो. म्हणजे इथे चौकटीमध्ये किमान 4 किंवा त्याच्या पुढची संख्या असणं अपेक्षित आहे. मग ती तुम्ही 5 लिहिली तरी चालेल, 6 लिहिली तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणं सोडवायची असतात. आता बघा, या गणितामध्ये आपण सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला हे प्रकरण शिकताना गणितामध्ये अक्षरांचा उपयोग कसा होईल. आता त्या अक्षरांच्या उपयोगाबाबत आपण थोडी माहिती घेऊया. गणित विषयाच्या लेखनात चिन्हांचा वापर खूपच केला जातो. चिन्हांच्या वापरामुळे लेखन अतिशय थोडक्यात करता येतं. जसे 75 या संख्येला 15 या संख्येने भागल्यावर भागाकार 5 येतो. हेच वाक्य आपण चिन्हाचा वापर करून 75 भागिले 15 बरोबर 5 असं थोडक्यात आपल्याला ते लिहिता येईल. हे समजण्यासाठी कसं होतं, सोपं होतं आणि लिखाणाचा आपला जो वेळ आहे तो वाचतो आणि आपल्याला थोडक्यात उदाहरण मांडता येतं. चिन्हांप्रमाणेच अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे आणि सुटसुटीत करता येतं. ते कसं आपण पाहूया. बघा, संख्यांवर बेरीज, वजाबाकी वगैरे क्रिया करताना क्रियांचे अनेक गुणधर्म तुमच्या लक्षात आले असतील. जसं 4 अधिक 9 आणि 9 अधिक 4 अशा बेरजांमधून कोणता गुणधर्म लक्षात आला बरं? कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आणि त्याच दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते. आता हा गुणधर्म अक्षरांचा उपयोग करून लिहिला तर कसा सोपा आणि आटोपशीर होतो पहा. कोणत्याही दोन संख्यांसाठी आपण ए आणि बी ही अक्षरे वापरू. त्यांची बेरीज ए अधिक बी अशी येईल. त्याच संख्यांचा क्रम बदलून बेरीज बी अधिक ए अशी आपल्याला करता येईल. म्हणजे हा नियम पुढील प्रमाणे तयार होईल. हा नियम कसा बघा, आता आपण विविध जे नियम आहेत ते नियम देखील पाहूया. तर आता हा जो नियम काय होतो पहा. ए आणि बी ह्या कोणत्याही दोन संख्या असतील तर ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. हे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही पुढील वर्गामध्ये जाल आणि बीजगणिताचा सखोल अभ्यास कराल 8वी 9वी 10वी पासून किंवा 6वी 7वी पासून पण, त्यावेळेस तुम्हाला ह्या नियमांचा खूप उपयोग होणार आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं की ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. म्हणजे बेरीज करताना विविध दोन संख्या असतील त्यांचा क्रम जरी बदलला आणि बेरीज केली तरी त्यांचं उत्तर सारखंच येतं. कोणत्याही संख्येला एक या संख्येने गुणले असता गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो. थोडक्यात जर म्हणायचं झालं तर ए गुणिले 1 बरोबर ए.
याच्यासाठी तुम्ही उदाहरण घेतलं, कुठलाही पाढा घ्या तुम्ही, समजा 10चा पाढा घेतला, 10 एके 10 म्हणजे 10ला तुम्ही 1 ने गुणलं, उत्तर काय आलं? 10च आलं. तीच संख्या येते. तुम्ही 100ला एकाने गुणलं तरी 100च येणार, 1000ला एकाने गुणलं तरी 1000च उत्तर, म्हणजे तीच संख्या आपल्याला उत्तर मिळते. म्हणून हा नियम आहे, हा लक्षात ठेवायचा की कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. त्यानंतर दोन वेगवेगळ्या संख्यांचा भागाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला भागाकार हे समान नसतात. बघा, दोन वेगवेगळ्या संख्या घेतल्या तुम्ही आणि तुम्ही जर त्यांचा भागाकार क्रम बदलून केला तर तो चुकण्याची शक्यता, म्हणजे तो समान नसतोच, तो असमान असतो. त्याचं आपण उदाहरण बघूया की समजा 12/3 असं तुम्ही केलं आणि इकडे 3/12 केलं, तर दोघांचं उत्तर सारखं येईल का? तर ते येणार नाही. कारण इथे 12/3 4 उत्तर येईल आणि इथे आपल्याला दशांश चिन्हामध्ये उत्तर मिळेल 3/12 केलं तर. म्हणजे जर आपण भागाकार करताना दोन संख्यांचा क्रम जर बदलला आणि आपण भागाकार केला तर तो समान येण्याची शक्यता नाही. आता पुढचा नियम पाहूया. पुढच्या नियमामध्ये बघा, आपला हाच नियम आहे भागाकाराचा. आपण बघितला की ए आणि बी ह्या वेगवेगळ्या संख्या असतील तर ए भागिले बी इज नॉट इक्वल टू बी भागिले ए, म्हणजे हे दोन्ही समान नसतील. हे आपल्याला, हा सूत्र आहे, हा लक्षात आपल्या राहायला पाहिजे. म्हणजे पूर्ण वाक्य लक्षात ठेवण्याऐवजी आता तुम्ही हे छोटंसं सूत्र आहे, अक्षरांच्या मदतीने तुम्ही हे नियम चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकता. आता पुढचा नियम पहा. कोणत्याही संख्येत शून्य ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते. जसं ए अधिक 0 बरोबर ए. उदाहरण घेतलं, समजा तुम्ही 15 अधिक 0 केलं तर उत्तर किती येणार? 15च येणार. म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवला तर बेरीज त्या संख्ये एवढाच उत्तर आपल्याला मिळणार. त्यानंतर कोणतीही संख्या आणि शून्य यांचा गुणाकार शून्य असतो. जसं ए गुणिले 0 आपण केलं तर त्याचं उत्तर काय येणार आहे? 0. तुम्ही लक्षात घ्या, आता समजा तुम्ही 50 गुणिले 0 केलं तर त्याचं उत्तर देखील काय येईल? 0च येणार. किती मोठी संख्या असली तरी त्याचं उत्तर काय येणार आहे? त्या संख्येला 0 ने गुणलं असता उत्तर 0च आपल्याला मिळणार आहे. पुढचा नियम बघा. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात. जसं ए गुणिले बी बरोबर बी गुणिले ए. आता तुम्ही त्याचं उदाहरण आपण इथे पाहूया की समजा इथे मी 10 गुणिले 5 हा गुणाकार केला, उत्तर आलं 50. आणि 5 गुणिले 10 केला तरी उत्तर किती येणार आहे? 50च येणार आहे. म्हणजे गुणाकार करताना आपण संख्यांचा क्रम बदलून जरी गुणाकार केला तरी देखील उत्तर काय येणार आहे? सारखंच येणार आहे. बघा, आता आपण ह्या पूर्ण प्रकरणामध्ये बरेचशा बाबी आपण शिकून घेतलेल्या आहेत की बीजगणित म्हणजे काय हे आपल्याला समजलं. त्याच्यानंतर गणितामध्ये अक्षरांचा आणि चिन्हांचा वापर कसा करायचा हे देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. तसंच पदावली म्हणजे काय, त्याच्यानंतर पदावल्यांमधील समानता, पदावल्यांमधील असमानता, त्याच्यानंतर पदावल्यांबाबत असलेले विविध नियम हे आपण पाहिलं. आता तुम्हाला हे सर्व समजलं असेल आणि आता तुमचं ते गृहकार्य जे आहे ते मी आता तुम्हाला सांगतोय की पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 74 वर उदाहरण संग्रह 54 आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. तसंच या प्रकरणाशी संबंधित पान नंबर 75 वर उदाहरण संग्रह 55 आहे, तो देखील तुम्ही सोडवायचा आहे. पान नंबर 76 उदाहरण संग्रह 56 आहे, तो देखील तुम्ही सोडवायचा आहे.
आणि तुम्ही सोडवून आपापल्या वर्गामध्ये आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा विषय शिक्षकांना हे तुम्ही दाखवायचं आहे. आजच्या ह्या तासिकेमध्ये आपण बीजगणिताची पूर्वतयारी हे प्रकरण अभ्यासलं आहे. या प्रकरणामध्ये आपण बीजगणित म्हणजे काय, विविध अक्षर आणि चिन्हांचा गणितामध्ये कसा वापर केला जातो, तसंच पदावली म्हणजे काय, पदावल्यांच्या समानता, पदावल्यांच्या असमानता, पदावल्यांसंदर्भात असलेले विविध नियम आपण अभ्यासलेले आहेत. या सर्वांचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासिकेसाठी. नमस्कार.